अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्य मकर राशीत प्रवेश करतात आणि आपले पुत्र शनिदेव यांना ते भेटायला जातात अशी आख्यायिका आहे. बघा, मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतो, म्हणजेच काय तर देवांचा दिवस हा सुरू होतो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि याच उत्तरायणाचा काळ अतिशय शुभ मानला जातो. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करणारा असा हा दिवस असतो. त्यामुळेच मकर संक्रांतीच्या पुण्यकाळात जप, तप आणि दान हे अवश्य करावे. यंदा 2026मध्ये मकर संक्रांत कधी आहे? मकर संक्रांतीचे वाहन काय आहे? मकर संक्रांत कशावर बसून येणार आहे? मकर संक्रांतीचा कोणता रंग आला आहे? ती कोणत्या दिशेला जात आहे बरं? पुण्यकाळ काय? मकर संक्रांतीचे संपूर्ण फळ, नक्षत्र कोणते? मकर संक्रांती दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्या? या सर्वांची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला फार महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभ योगाला मकर संक्रांत असे म्हणतो. तर मकर संक्रांत हा सण अगदी आपण आनंदाने साजरा करतो. मकर संक्रांत नेहमी 14 जानेवारीला किंवा 15 जानेवारीलाही येत असते. तर यंदा 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांत आहे आणि याच दिवशी षटतिला एकादशीसुद्धा आहे. ही तिथी अतिशय शुभ मानली जाते. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. संक्रांतीचा आता पुण्यकाळ कधी? चला तर जाणून घेऊया. बघा, 14 जानेवारी दुपारी 3:06 ते सूर्यास्तापर्यंत म्हणजे 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. तर बघा, महिलांनी वाण तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता, म्हणजे वाण दान या पुण्यकाळामध्ये तुम्ही देऊ शकता. यावर्षी मकर संक्रांत कशावर बसून आली आहे? तर बघा, कोणत्या वस्तू धारण केल्या आहेत? संक्रांतीने ज्या काही वस्तू धारण केल्या आहेत ना, त्या वस्तू आपल्याला संक्रांती दिवशी वर्ज करायच्या असतात. तर यावर्षी सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळं वस्त्र धारण केले असून हातामध्ये गदा घेतली आहे. केसराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून ती बसलेली आहे. वासा करत जाईचे फूल घेतले आहे. पायस भक्षण करीत आहे. पायस म्हणजे काय? खीर. दूध किंवा दुधाचे पदार्थ शक्यतो याच्यामध्ये टाळायचे असतात, हे लक्षात ठेवा. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार, नाव, नक्षत्र अनुराधा आहे. नाव मंदाकिनी आहे. तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे. वायव्य दिशेत पाहत आहे. संक्रांतीचे फळ ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या महाग होतात, हे लक्षात ठेवा. आणि संक्रांत जिथून आले आहे तेथील जनतेला ती सुख देत आहेत. पर्व काळामध्ये द्यावयाचं दान काय द्यायचं दान? तर ह्याच्या काळामध्ये तर नवे भांडे तुम्ही दान देऊ शकता. गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी इत्याशक्ती तुम्ही दान हे तर देऊ शकता. मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवस चालत असतो. जसं की संक्रांतीच्या आधी भोगी असते, नंतर आपण भोगी हे 13 जानेवारीला भोगी मंगळवार, 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारीला किंक्रांत हा सण आपण म्हणजे 3 दिवस आपण मकर संक्रांत हे साजरी करीत असतो. अशा प्रकारे 3 दिवसाचं वेगवेगळं महत्त्व आपल्याकडे आहे. आपल्याकडे 3 दिवस अगदी छान आणि उत्साहामध्ये मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हा रथसप्तमीपर्यंत चालत असतो. अशा प्रकारे तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणून आपण तिळगुळ देऊन हा सण साजरा करतो. बघा, बाजारभावावर ज्योतिषशास्त्रानुसार सोनं, चांदी, डाळ, तांदूळ इत्यादीमध्ये वाढ होण्याची शक्यता असं ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे. तर संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्माला फार महत्त्व आहे. या पर्व काळामध्ये वस्त्रदान करावं, भांड्याचं दान करावं, अन्नदान करावं, फळाचे दान करावं. तसंच नवी भांडण तुम्ही देऊ शकता. ब्राह्मणाला यथाशक्ती तुम्ही दान देऊ शकता.
तसेच तिळगुळ हे सुद्धा आपल्याला दान द्यायचं असतं. आपण सत्यनारायणची पूजासुद्धा या दिवसामध्ये करू शकता. तीळ हवनसुद्धा आपण करू शकता. बघा ह्या वस्तू काय आपल्या यथाशक्ती आपल्याला दान करायचं आहे. हा मकर संक्रांतीचा काळ असतो ना, तर बघा तुम्ही बाजारामध्ये काही उबदार कपडे मिळतात ना, थंडीचे दिवस असतात, त्यामुळे तुम्ही ब्लँकेटसुद्धा आपल्या यथाशक्ती इथं दान करू शकता. मकर संक्रांतीच्या काळामध्ये दात घासणे, वृक्ष तोडणे, गाय म्हशीची धार काढणे किंवा कठोर बोलणे, तामसिक पदार्थ खाणे, ब्रह्मचर्याचे पालन या गोष्टी वर्ज करायच्या असतात. आता मकर संक्रांतीच्या काळात पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या काळामध्ये सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, ज्याला आपण उत्तरायण सुरू झालं असं म्हणतो. या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान असते. दानधर्मासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत आपण संक्रांती साजरी करू शकतो. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू आपल्याला संक्रांती दिवशी वर्ज करायच्या असतात. जसं की संक्रांतीनं पिवळं वस्त्र धारण केलं आहे, त्यामुळे आपल्याला पिवळी साडी वर्ज करायची आहे, पिवळ्या बांगड्या वर्ज करायचा आहे, पिवळा गजरा घालायचा नाही. या वस्तू ज्या काय आहेत ते संक्रांती दिवशी आपल्याला घालायच्या नाहीत, हे लक्षात ठेवा. आता आपण जाणून घेणार आहोत की या दिवशी कोणकोणते धार्मिक उपाय आपल्याला करायचे आहेत. बघा सकाळी लवकर उठायचं आहे, तीळ मिश्रित स्नानाने आपल्याला आंघोळ करायची. नंतर सूर्याला सुद्धा तिळानं टाकून आपल्याला अर्घ्य द्यायचा आहे, ज्यामुळे पितृदोष हा दूर होतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कवड्या घरी आणायच्या आहेत. तर एका वाटीत हळद ठेवून त्यावर कवड्या ठेवा. तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. मुख्य दरवाजा असतो ना किंवा तुळशीपाशी तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा इथं लावू शकता. नंतर आपल्याला एक काय करायचे बघा, दरवर्षी काय होतं, 2 कॅलेंडर असतात ना, 2 पंचांग असतात. एक म्हणजे चिंतामणी पंचांगाच्या आधारे माहिती दिली तर बघा चिंतामणी पंचांगामध्ये काळा रंग वर्ज सांगितला आहे आणि आपल्या कॅलेंडरमध्ये म्हणजे दुसऱ्या पंचांगात पिवळा रंग वर्ज सांगितला आहे. तसं गेल्या वर्षी देखील पिवळा रंगाचाच वर्ष होतं. अशा पद्धतीने या वर्षीची मकर संक्रांतीला या शुभ तिथीचा आपण सदुपयोग करा. या दिवशी भगवान सूर्याची, भगवान विष्णूची सेवा करा. आपल्या जीवनातील अंधकार नष्ट होईल, आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. यावर्षी आपल्याला पिवळा आणि काळा रंग हा वर्ज करायचा असतं. काही ठिकाणी संक्रांतीला जी काही मुले असतात ते काळा रंग परिधान करतात, परंतु सुवासिनी स्त्रियांनी काळा आणि पिवळा रंग हा वर्ज करायचा आहे, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आपल्याला मकर संक्रांत साजरी करायची आहे. तर तुम्हालासुद्धा आमच्यातर्फे मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमची मकर संक्रांत आनंदमयी जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.